फार वर्षापूर्वी अक्कलकोट जवळच्या एका गावात नारायण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. नारायण खूप मेहनती होता, पण नशिबाने त्याला नेहमीच त्रास दिला. त्याच्या शेतीत कधी पाण्याची कमतरता तर कधी जास्त पाऊस, यामुळे त्याचे पीक वारंवार वाया जात असे. एका वर्षी तर दुष्काळ इतका मोठा पडला की नारायण पूर्णपणे निराश झाला. त्याने आपली पत्नी आणि मुलांकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला आता वाटले की आपले आयुष्य संपले आहे आणि तो दुःखाने एकदम खचून गेला. त्याच दुःखाच्या भरामध्ये नारायणने अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचे ठरवले. दूरचा प्रवास करून तो तिथे पोहोचला. स्वामींच्या तेजपुंज मूर्तीसमोर उभा राहून त्याने रडून आपले सर्व दुःख सांगितले. स्वामी, माझ्या आयुष्यात आता काहीच उरले नाही. माझे कुटुंब उपाशी आहे. मला मृत्यू पत्करावा लागेल. स्वामी समर्थ तेव्हा एका भक्ताशी बोलत होते. नारायणचे ते रडणे ऐकून स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले. नारायणकडे बोट दाखवून ते त्यांच्या खास प्रेमळ आणि धीर देणाऱ्या शैलीत म्हणाले, अरे वेड्या, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला वाटते की संकटे मोठी आहेत, पण त्यापेक्षा मोठा मी आहे. दुःख हे पाण्याच्या थेंबासारखे असते, जे सूर्यप्रकाशात लगेच नाहीसे होते. तू प्रयत्न सोडलास म्हणून तुला दुःख झाले आहे. तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. स्वामींचे हे शब्द नारायणच्या काळजाला भिडले. त्यांना जणू परमेश्वराच्या मुखातून साक्षात जीवन जगण्याचा मंत्रच मिळाला. स्वामींनी त्याला एक चिमूटभर भस्म दिले आणि म्हणाले, जा, आपल्या कामाला सुरुवात कर. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तोपर्यंत तुझ्या जीवनातून संकटे आपोआप दूर होतील. नारायण आनंदाने घरी परतला. त्याच्या मनामध्ये आता भीती नव्हती, तर स्वामींनी दिलेले भस्म सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास होता. त्याने पुन्हा जोमाने शेतीची सुरुवात केली. त्याने पाहिले की त्याच्या शेतात लहानसा पाण्याचा झरा आपोआपच वाहू लागला आहे, जो यापूर्वी कधीच नव्हता. त्या वर्षी नारायणच्या शेतात इतके चांगले पीक आले की त्याने फक्त आपले कर्जच फेडले नाही, तर इतरांना देखील मदत केली. यातून आपल्याला एक भावनिक आणि सकारात्मक संदेश मिळतो. मित्रांनो, जीवनात कितीही संकटे आली तरी जर तुमचा आत्मविश्वास आणि परमेश्वरावरील विश्वास कायम असेल